विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे। जिंकलो किंवा हरलो तरी आमची बॅलेट पेपरचीच मागणी आहे असं संजय राऊत म्हणतात। कोर्टाच्या निरीक्षणावरही संजय राऊतांनी टीका केली, त्याला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। तसंच मवियाचे 33 खासदार आले तेव्हा ईव्हीएम विरोधात का बोलले नाहीत असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केला। सर्वोच्च न्यायालय म्हणजे तुम्ही जिंकल्यावर ईव्हीएमची तक्रार करत नाही, हरल्या करता, हे चुकीचं आहे। गेल्या 10 वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड पहा। आम्ही जिंकलो तरी म्हटलेल्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि हरलो तरी म्हणतोय बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या। आमचे पक्षाचे अनेक लोक वारंवार ही मागणी घेऊन गेल्या 10 वर्षापासून करतायत। आता न्यायालयावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या असं आम्ही म्हणत नाही, आम्ही विरोधी पक्ष आहोत, पण न्यायालय कोणत्याही पक्षात नाही। या देशातल्या जनतेचा जर निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसेल आणि तरी न्यायालय ती प्रक्रिया रेटत असेल पुढे, तर या देशातल्या सगळ्या संविधानिक संस्था या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी, जेव्हा ते हरता, झारखंडमध्ये काय होतं? ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचं नाव काय खेळताय? काँग्रेसचे, शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे 33 खासदार 4 महिन्यापूर्वी निवडून आलेत, अपक्ष वगैरे पकडून। पण मला सांगा, तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले। नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी, तिथे आम्ही हरलो 1,500 मतं, मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून। खरंच तर हे खोटारडेपणा आहे। हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।